सर्वात आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी तुम्हाला बटाट्याचा शिरा आणि बटाटे आणि शेंगदाण्याची भाजी करून दाखवणार आहे. तर मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ त्यांना धुवून घेतलेले आहेत आणि एका कुकरमध्ये मी पूर्ण बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे स्वच्छ धुवून थोडं मिठाच्या पाण्यात त्यांना भिजत ठेवलेले आहे 5 ते 10 मिनटं आणि कुकरमध्ये मी पूर्ण शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि बुडतील अशा पद्धतीने कुकरमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहेत आणि कुकरचे झाकणसुद्धा लावून घ्यायचे. तर मी कुकर लावून घेतलेला आहेत आणि गॅसवरती सुद्धा ठेवून तर 1 ते 2 शिट्टी मी करून घेणार आहेत. तर हिरवी मिरची मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने जाडसर असा ठेचा तयार करून घ्यायचा. तर शिट्टीसुद्धा झालेली आहे. तर मी थोडी वाफ आहे ती काढून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बटाटेसुद्धा छान शिजलेले आहेत. तर शेंगदाणे बटाटे छान शिजून झालेले आहेत. तर मी एका चाळणीमध्ये निथळून घेतलेले आहेत आणि सालसुद्धा मी काढून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे पीसेस कट करून घेणार आहे. तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकता मी अशाच पद्धतीने बटाटे पीसेस करून घेतलेले आहेत. तर मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. तर कढाईमध्ये मी 1 ते 2 पोळी तेल टाकलेले आहेत. तर तेल हे तुम्ही शेंगदाणासुद्धा वापरू शकता आणि तेल छान तापलेलं आहे. तर यामध्ये मी छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं जर उपासाला चालत असेल तर तुम्ही टाका. तुम्हाला चालत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. तर ठेचा मी तेलामध्ये सातवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेचासुद्धा सातवून घ्यायचा. तर शेंगदाणे मी सर्वात आधी टाकून घेणार आहेत आणि शेंगदाणे टाकल्यानंतर छान असं एकजीव करून घेणार आहेत. तर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर रेसिपी अँड मच मोर या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेंगदाणेसुद्धा छान झालेले आहेत. तर यामध्ये मी जे बटाटे पीसेस कट केले आहे ते यामध्ये मी टाकून घेणार आहेत आणि छान असं हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे जेणेकरून बटाट्याचा असा गारा होणार नाही त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही उपवासाची बटाट्याची भाजी तयार होत आहेत. तर यामध्ये मी थोडं सेंधव मीठ टाकत आहे. तर मीठ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि टाकल्यानंतर परत एकजीव करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण बटाट्याला मीठ लागेल त्यासाठी आणि थोडं 5 मिनटं झाकण ठेवून परत मीठ टाकल्यानंतर वाफवून घ्यायचं आणि परत अधूनमधून त्यांना एकजीव होण्यासाठी परत हलवत राहायचं जेणेकरून भाजी ही खाली कढायला लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता भाजीही तयार झाली. तर त्याच बटाट्यामधले मी 2 बटाटे शिल्लक ठेवलेले आहेत. तर मी बटाट्याचा शिरा करून दाखवणार आहे. तर दोघीही बटाटे मी खिसणीवर खिसून घेतलेले आहे छानपैकी. यामध्ये बटाट्याची काप ठेवायची नाही जेणेकरून शिरा हा खाण्यासाठी असा विशेष लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे. तर कढाईसुद्धा छान अशी तापलेली आहे. तर यामध्ये मी छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे. तर तो तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता. तर तूपसुद्धा छान तापलेलं आहे. तर यामध्ये मी पूर्ण बटाट्याचा खीस टाकून घेणार आहेत आणि गॅस हा कमी केलेला आहे आणि मस्त असं तूप आणि बटाटे पूर्ण मिक्स करून घ्यायचे जेणेकरून छान असा शिरा लागेल खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तर पूर्ण एकत्र झालेलं आहे. तर यामध्ये मी 1 वाटी साखर आणि थोडीशी वेलची पूडसुद्धा टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर मी बदामचे काप घेतलेले आहेत आणि थोडं मनुकासुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि पूर्ण असं एकजीव तर मी साखर आणि सर्व जिन्नस टाकल्यानंतर मी एकजीव करून घेणार आहेत. अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा बटाट्याचा शिरा हा तयार होत आहे. तर तुम्ही बटाट्याचा शिरा हा कोणत्याही उपवासाला खाऊ शकता. अगदी नवरात्रीच्या उपवासालासुद्धा हा शिरा चालू शकतो. तर बटाट्याचा शिरा हा तयार झालेला आहे. अगदी अप्रतिम झालेला आहे. तर अगदी तोंडाला पाणी सुटेल असा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी, साबुदाणा आणि बटाट्याचा शिरा हा तयार झालेला आहे. उपवासाची थाळी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता.